तर गुड मॉर्निंग मित्रांनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, मी आलेलो आहे इकडं. तुम्ही बघू शकता हे आपल्या शेतात तर इतकं कडाक्याचं ऊन पडलंय, खतरनाक ऊन पडलेलं आहे. तर मी तिकडून घरून आलेलो आहे. तर ही बघा टोपी माझ्याकडं, ही टोपी आहे. ही मित्रांनो माईक घेतलेला आहे, एक नंबर माईक आहे. तुम्हाला मी माईक पण दाखवतो. तर तुम्ही व्हिडिओ आपला ब्लॉग संपूर्ण बघायला विसरू नका. तर मित्रांनो, हा मी माईक घेतलेला आहे. हा जो माईक आहे हा जवळपास 500 रुपयाचा असेल. 500 ते 550 रुपये लागलेत माईकला ह्या. तर हा माईक मी ऑर्डर केलेला आहे फ्लिपकार्टवरून आणि म्हणलं आज एक ब्लॉग बनवावा, खतरनाक ब्लॉग. इकडे बघू शकता हे सगळं एक नंबर वातावरण झालेलं आहे. तुम्हाला दाखवू शकतो मित्रांनो. हे बघा, हा माईक आहे आणि ही कंपनी आहे K9 याची. वायरलेस मायक्रोफोन वायरलेस मायक्रोफोन आहे हा. तर मित्रांनो, दोन असे याच्यात दिसत असतील तुम्हाला, असे दोन मायक्रोफोन आहेत आणि हे मध्ये याला मोबाईलला हे कनेक्ट करावं लागतं आणि त्याच्यानंतर आपल्याला आयफोनचं पण मित्रांनो ह्याच्यावर हे दिलेलं आहे सिम्बॉल. आयफोनचं पण एक याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो मी. पुन्हा याच्यात चार्जर सगळं आलेलं आहे मित्रांनो. तर हे बघू शकता मित्रांनो, तुम्हाला दाखवतो मी. हे बघू शकता, हे छोटंसं जे आहे हे आयफोनचं आहे. आयफोनला कनेक्ट करायचा असा माईक आहे इथं दाखवल्याप्रमाणे असा. आणि असा आपल्याला मित्रांनो असा इथं गळ्यापाशी लावायचा एक नंबर माईक आहे. ते मी कशासाठी घेतलेला आहे मित्रांनो, या मायक्रोफोनमुळे आवाजाला एकदम क्लिअरिटी येते आणि क्लिअरिटीमुळे मी हा मायक्रोफोन घेतलेला आहे. आणि हा एक नंबर मायक्रोफोन आहे. याच्यात ब्लॉग बनवायला पुन्हा गाणे म्हणायला एक नंबर आवडतो म्हणजे मला तर खूप इच्छा आहे गाणे गाणे म्हणायची किंवा काहीतरी कला करून दाखवायची. पण कसं आहे मित्रांनो, काही गोष्टीमुळे माणूस डिमोटिवेट होतो आणि त्या गोष्टीमुळे मी जरशिक लोक काय म्हणतील याच्यावरच मित्रांनो आपलं भविष्य ठरतं. म्हणजे ठरत नाही, आपणच तसे विचार करतो. त्यासाठी मित्रांनो लोक काही म्हणू द्या, आपण एकदा मेमरीत आपल्या डोक्यात सेट केलं ना, तीच गोष्ट करायची मित्रांनो. यश मिळो ना मिळो, एक बार ये जिंदगी एक बार मिली है, दोबारा नहीं मिलती. त्यासाठी आनंदाने एक नंबर जगून घ्यायचा. आपण मराठी माणूस आहोत, एक नंबर माणूस आहोत आणि मस्त जगून घ्यायचं. हे बघा कसं वातावरण आहे. आता नांगरटी ह्या एक नंबर झालेल्या ती काढली, नांगरट झाली. आता हे आम्ही हे कापसाचे झाडं आहे, पळाटी म्हणतात, सरकी म्हणतात, असे वेगवेगळे नाव आहेत. त्याचा कापूस वेचून आता हे नांगरट करून ही पळाटी वेचलेल्यात आणि आता याचा ढिगुरा इथं घालायचा. चुलीवरचं जेवण कशासाठी, तर आपण ह्या पळाट्या कशासाठी वेचल्यात की बुवा आपल्याला चुलीवरचं जेवण गावरान एकदम मस्त आणि जे पूर्वीपासून आलेलं आहे पूर्वजांपासून. आताच्या सध्याच्या काळात गॅस निघलेले, गॅसमुळं नाही, चुलीवरचं जेवण एकदम मस्त खायचं मांडी घालून आणि भरपूर फायदे आहेत. कंबर दुखत नाही, मणक्याचे आजार हे असे तसे एक नंबर जेवण चुलीवरचं असतं. त्यामुळे सर्वांनी चुलीवरचं जेवण घ्या. आणि आता आम्हाला ह्या काही जेवढ्या राहिल्यात हे तुम्हाला दिसत असतील अशा इथं खाली पडलेल्या, अशा गोळा करायच्यात संपूर्ण आणि एका जागेवर असा ढिगोरा घालायचा. हे तिकडं वरच्या रानात बघू शकता तुम्ही, तिकडं बोर्ड दाखवलं, तिकडं गोळा केलेल्यात आणि आता इथल्या पण गोळा करायच्यात. तर तुम्ही आमचा ब्लॉग बघायला विसरू नका आणि कसा वाटतो ते सांगायला विसरू नका. तोपर्यंत बघत राहा. मी तुमचाच लाडका मराठी माणूस. तर बाय.